नमस्कार. पुणे पदवीधरसाठीचा हा महत्त्वाचा व्हिडिओ. मित्रांनो, पुणे पदवीधरची निवडणूक का, कशी, कोण करतो, कोण मतदान करतो या संदर्भात अनेक लोकांच्या अनेक प्रश्न होते, अनेक फोन कॉल होते. त्यामुळे हा महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या सगळ्यांच्या समोर घेऊन आलोय. कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. महाराष्ट्र विधिमंडळामध्ये विधानसभेसाठी आपण सगळ्यांनी 2024ला मतदान केलं होतं आणि या मतदानाच्या शेवटी 288 विधानसभेचे सदस्य आमदार म्हणून आपण पाठवले. हे विधानसभेचे जे सदस्य आपण पाठवले होते, ह्या सदस्यांना आमदार म्हणून निवडून दिल्यानंतर आपल्याकडे विधानसभेबरोबरच अजून एक सभागृह आहे. त्या सभागृहाचं नाव आहे विधान परिषद. विधान परिषदेची जर परिस्थिती बघितली तर जवळपास 78 जागा विधान परिषदेमध्ये असतात. त्याच्यातल्या 1/3 म्हणजे 26 जागा ह्या आपण निवडून दिलेल्या आमदारांच्या मतावर निवडून दिल्या जातात आणि ते आमदार म्हणून विधान परिषदेमध्ये 6 वर्षासाठी काम करत असतात. 1/3 जागा आत्ताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जे नगरसेवक, झेडपी सदस्य निवडून आले होते, यांच्या मतांच्या जोरावर जे आमदार झाले, ज्याच्या निवडणुका आत्ताच मागच्या आठवड्यात झाल्या, त्या सदस्यांना ते सदस्य जे आमदार निवडून देतात, ते 26 सदस्य हे विधान परिषदेमध्ये 6 वर्षासाठी कार्यरत असतात. 1/3 शेवटच्या ज्या जागा असतात त्याच्यामध्ये 3 भाग पडतात. याच्यातल्या 12 जागा ह्या राज्यपाल नियुक्त असतात. माननीय राज्यपाल हे त्यांच्या कला, क्रीडा, आरोग्य, समाजसेवा यांच्यामध्ये उज्ज्वल काम करणाऱ्या उद्योजक यांना ते विधान परिषद सदस्य म्हणून, आमदार म्हणून डायरेक्ट नॉमिनेट करतात. 7 जागा ज्या आहेत त्या शिक्षक मतदारसंघासाठी असतात. शिक्षक मतदारसंघासाठी याचा अर्थ महाराष्ट्रातले सर्व शिक्षक आपले लोकप्रतिनिधी, शिक्षकांचा आवाज बुलंद करण्यासाठी विधान परिषदेमध्ये 6 वर्षासाठी पाठवतात. ह्या 7 जागा शिक्षक मतदारसंघांसाठी असतात आणि उर्वरित 7 जागा ज्या आहेत त्या पदवीधर मतदारसंघासाठी असतात. ह्याच्यामध्ये महाराष्ट्रातले जेवढे पदवीधर आहेत, हे पदवीधर आपला पदवीधरांचा आवाज बुलंद करण्यासाठी एक उमेदवार विधान परिषदेमध्ये पाठवतो, 6 वर्षासाठी पाठवतो. त्या जागा या 7 असतात. याच्यातली आपण आता महत्वाची जी जागा जी आपल्या सगळ्यांसाठी आहे ती पुणे पदवीधर बद्दल आपण विचार करू. पुणे पदवीधरचा विचार करता पुढच्या 2-3 महिन्यामध्ये त्याची निवडणूक कधीही लागू शकते. पुणे पदवीधर मतदारसंघ हा केवढा आहे तर पुणे पदवीधर मतदारसंघ म्हणजे पुणे जिल्हा, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या 5 जिल्ह्यांमध्ये राहणारा रहिवासी आणि या 5 जिल्ह्याचा भाग हा पुणे पदवीधरात येतो. थोडक्यात सांगायला गेलं तर शासकीय भाषेमध्ये पुणे महसुलाचा भाग जो आहे त्याला पुणे पदवीधर मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. ह्याच्यात 2022 पूर्वी पदवी प्राप्त झालेला किंवा पदवीच्या इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन असलेला कुठलाही व्यक्ती हा पदवीधर मतदार म्हणून स्वतःचं नाव पदवीधर म्हणून एनरोल करायचं आहे. मागच्या वर्षी जरी तुमचं नाव पदवीधर यादीमध्ये असेल तर ती यादी रद्द झालेली असते. पदवीधरांची यादी ही दर 6 वर्षांनी नवीन तयार करून केली जाते. सो ती पदवीधरांची नोंदणी आता सुरू आहे. मित्रांनो, पदवीधर निवडणुकीच्या बाबतीतला एक महत्वाची गोष्ट आता तुम्हाला सांगतो आणि ती खूप महत्वाची आहे. लक्षात घ्या, एक आमदार विधान परिषदेतला आमदार निवडून देऊ शकतो हा एक मोठा मान आहे. एक स्थानिक स्वराज्य संस्थेचा लोकप्रतिनिधी ज्या पद्धतीत मतदान करतो आणि आपला आमदार पाठवू शकतो हाही एक मान आहे. आणि हा 3ऱ्या कोट्यामध्ये माननीय राज्यपाल ज्या ठिकाणी एखाद्या माणसाला नॉमिनेट करतात त्याच ठिकाणी, त्याच कोठ्यातून तुम्हाला एक पदवीधर निवडून देण्याचा पण मान आहे. हाही तुम्हाला शासनाने, संविधानाने दिलेला खूप मोठा मान आहे. आणि याची निवडणूक होत असताना एक खूप महत्वाची गोष्ट आहे, ह्याचं वोटिंग खूप सुंदर होतं. ह्या वोटिंगच्या बाबतीत पण खूप लोकांना शंका आहे. सगळ्यात पहिले, ज्या पद्धतीत स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा यांच्यामध्ये ज्या पद्धतीत EVM वर वोटिंग होतं तसं ह्या मतदारसंघामध्ये वोटिंग होत नाही. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी जे वोटिंग होईल त्याच्यासाठी एक बॅलेट पेपर येईल. त्या बॅलेट पेपरवर तुम्हाला पसंती क्रमांकाने तुम्हाला वोटिंग करायचं आहे. म्हणजे तुम्हाला जो आमदार पहिल्यांदा बघण्याची इच्छा आहे, ज्या उमेदवाराला आमदार म्हणून, त्याला 1 द्यायचा आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर 2, 3, 4, 5 तुम्हाला हवे तेवढे मतं त्याच बॅलेट पेपरवर देऊ शकतात, परंतु ते पसंती क्रमांकाने असतील. याचं उदाहरण आपण बघूया. जर पुणे पदवीधर मतदार संघाची एक नॉर्मल मतपत्रिका मी बनवून तुमच्या समोर चिटकवली आहे. याच्यामध्ये मी स्वतः इच्छुक आहे, त्यामुळे मी माझं नाव ठेवलेलं आहे, माझा फोटो ठेवलेला आहे.
मित्रांनो, ह्या मतपत्रिकेमध्ये कुठल्याही पक्षाचं चिन्ह नसतो. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. इथं पक्षाचे उमेदवार असतात का? तर असतात, परंतु पक्षाचं चिन्ह नसतो. आपल्याला मतपत्रिका बघितल्यानंतर आता आपल्याला डॉक्टर मिलिंद भारती भरत संपगावकर हे नाव कुठे आहे हे तिथं बघावं लागणार आहे. समजा आता इथं माझं नाव आहे, इथं तुम्हाला माझ्या नावापुढे 1 लिहायचं आहे. लक्षात घ्या, 1 लिहित असताना निवडणूक आयोगाने दिलेला जो मार्कर आहे तोच वापरायचा, स्वतःच्या खिशातला पेन वापरायचा नाही. कारण ह्या निवडणुकीमध्ये जे मत इनव्हॅलिड होतात ह्याची संख्या ही खूप मोठी असते. इनफॅक्ट जर आता विचारात घेतलं तर नांदेडच्या विधान परिषदेच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये 23 मतं हे बाद केली गेली. आपल्याही निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात मतं हे बाद केली होतात. त्याच्या मागचे कारण सांगतो. तुम्हाला मतपत्रिकेवर 1 असा लिहायचा आहे. तुम्ही 1 हा मराठीत लिहू शकता, 1 इंग्रजीमध्ये उभी लाईन मारू शकता, 1 ही रोमन मध्ये लिहू शकता. तुम्हाला फक्त एवढंच करायचंय. या व्यतिरिक्त जर समजा तुम्ही 1 लिहिला, त्याला गोल केला, मत इनव्हॅलिड होणार. मराठीमध्ये 1 लिहिला, इंग्रजीमध्ये 1 लिहिला, मत इनव्हॅलिड होणार. काही लोक मतपत्रिकेवर जातात आणि अशी टिक करून येतात, फक्त 1, मत इनव्हॅलिड होणार. त्यामुळे तुम्हाला क्लिअर सांगितलंय, इंग्रजीमध्ये 1 लिहा, मराठीत 1 लिहा, इंग्रजीतल्या 1 साठी नुसती उभी रेष ओढा, किंवा रोमन मध्ये आय लिहा, म्हणजे 1 लिहा. यापैकी काहीही केलं तरी चालणार आहे. आता प्रेफरन्शियल वोट म्हणजे काय लक्षात घ्या. आता ही तर झाली मेन बॅलेट पेपर, जो तुम्हाला पहिलं मतदान मला करायचंय. पण काही लोक असे असतील की ज्यांना त्यांच्या पक्ष, संघटना किंवा इतर काही कमिटमेंट्स याच्यामुळे कदाचित मला पहिल्या पसंती क्रमांकाचं मतदान देता येणार नाही. आपण असं समजू की त्यांनी 2 नंबरच्या क्रमांकाच्या नावापुढे 1 लिहिला. अशा वेळेस त्या लोकांना मला जर मतदान करायची इच्छा असेल तर ते माझ्या नावापुढे 2 लिहू शकता. त्यांनी माझ्या नावापुढे 2 लिहायचा. लक्षात घ्या, संपूर्ण बॅलेट पेपरवर 1 हा एकदाच लिहिला असला पाहिजे. समजा त्यांनी 1 तिथेही लिहिला, 1 मलाही लिहिला, तर मतपत्रिका बाद होणार. त्यामुळे त्यांनी 1 जो आहे तो एकाच ठिकाणी लिहावा, 2 हा देखील एकाच ठिकाणी लावा. त्यांनी 2 मला लिहिला, खाली पण 2 लिहिला, तरी ती मतपत्रिका बाद झाली. त्यामुळे त्यांना जर 3ऱ्या माणसाला मतदान करायची इच्छा असेल तर 3 लिहा, 4थ्याला करायचं असेल तर 4, 5, 6 जेवढे पसंती क्रमांक द्यायचे तेवढे द्या. ज्या मिनिटाला तुम्हाला वाटेल की पसंती क्रमांक मला 1 आणि 2च द्यायचा आहे, तुम्ही 1 आणि 2च द्या. पुढचे पसंती क्रमांक देऊ नका, मधला आकडा गाळू नका. म्हणजे 1 दिला, 2 दिला आणि नंतर डायरेक्ट 4 दिला, 3 दिलाच नाही आणि मतपत्रिका झाली असं समजलं तरी मतपत्रिका ही इनव्हॅलिड होणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, मतपत्रिकेवर असलेल्या नंबरिंग हे प्रॉपर तुम्हाला द्यायचे आहेत. आणि मग त्याच्यानंतर आपण दिलेली मतं हे कशी मोजणी होणार हे लक्षात घ्या. आता खूप सोप्या भाषेत मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून आपण असा विचार करू की 100 मतं झाले, 100 वोटिंग कास्ट झालेली आहे. त्याच्यामध्ये इनव्हॅलिड झालेत 10 मतं, व्हॅलिड झालेत 90 मतं. तर ह्या 90 मतांमध्ये विजयाचा कोठा तयार होईल 50%, म्हणजे जवळपास 45 मतांचा. आता आपण असा विचार करू की पहिल्या क्रमांकाची मला मिळाली 30 मतं आणि 6व्या क्रमांकाची या इसमाला मिळाली 10 मतं. ठीक आहे. ज्यावेळेस ह्या इसमाला मिळालेली 10 मतं 6व्या क्रमांकावरचा, मला 45 पूर्ण मिळाले नाही, माझ्यापेक्षा वरतीही कोणी गेला नाही. लेट्स से यांना मिळाली 20 मतं, कोणाला हे झाले 50-60, इथं मिळाली 20 मतं, 10 मतं, 12 मतं घेऊ आपण, इथं 70-82 आणि इथं 8 मतं. ठीक आहे. सो ही व्यक्ती झाली 6व्या क्रमांकावर, ज्यांना मिळाली 8 मतं. ह्या 8 मतांना ह्या व्यक्तीला बाद केलं जाईल आणि ह्याची 8 मतं जी आहेत
ही 8 मतं परत वाटप केले जाईल. समजा याच्यामध्ये 2 क्रमांकाची मतं मला मिळाली 7, या व्यक्तीला मिळाली 1, माझे झाले 37, यांचे झाले 21, तरी 45चा कोटा झाला नाही. मग ही 10 मतं वाटली जातील. या 10 मते मला मिळाली 9, या व्यक्तीला मिळाली 1, आता माझे झाले 47 आणि मग मला विजय उमेदवार म्हणून घोषित केलं जाईल. त्यामुळे जेवढं पहिल्या क्रमांकाचं मत महत्वाचं आहे ना, तेवढंच दुसऱ्या क्रमांकाचंही मत महत्वाचं आहे. हा सगळा थ्रिलर अनुभव जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर माझी एक रिक्वेस्ट आहे की सगळ्यात पहिले तुमचं नाव पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये इनरोल करणं गरजेचं आहे. तुम्ही जर पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये तुमचं नाव इनरोल करायचं असेल तर कृपया माझी वेबसाईट www.drmilinsampagarkar.com किंवा milinsampagarkar.com ही गुगलवर जरी टाकली तरी मिळेल. milinsampagarkar.com ला जा, तुम्हाला संपूर्ण माझी वेबसाईट दिसेल. तुम्हाला खाली स्क्रिप्टवर जे मोबाईल्स नंबर दिसत आहेत माझा किंवा माझ्या ऑफिसचा, तिथं जा, प्रॉपर त्यांना संपर्क करा. प्रॉपर तुम्हाला संपूर्ण निवडणुकीसाठी जेवढीही मदत लागणार आहे, मतदार नोंदणीसाठी जेवढी मदत लागणार आहे ती सगळी आम्ही देतोय. लक्षात घ्या, आपल्या हातात फक्त 1.5 ते 2 महिना उरलाय. मतदार नोंदणी कधीही बंद होऊ शकते. मतदार नोंदणी बंद झाली तर तुम्हाला हा अनुभव घेता येणार नाही, हा मान घेता येणार नाही की राज्यपाल नियुक्त आमदार ज्या 1/3 मध्ये बसतात त्याच 1/3 मध्ये मी माझा माणूस पाठवू शकतो. मित्रांनो, या निवडणुकीसाठी मी इच्छुक आहे. त्याच्या मागचं कारण आहे, पदवीधर मतदारसंघासाठी नोंदणी करायला पदवीधर असणं गरजेचं आहे. पण निवडणुकीसाठी उभं राहायला महाराष्ट्र विधानसभेच्या कुठल्याही मतदार यादीमध्ये तुमचं नाव असलं एवढं पुरेसं आहे. ह्याचा अर्थ पदवीधर आमदार होणारा व्यक्ती पदवीधर असावा असं कुठलंही बंधन नाही. पण एक इथं मात्र पदवीधरांना मी नक्की सांगू इच्छेल की आपलं नेतृत्व करणारा व्यक्ती हा आपल्यापेक्षा कमी शिकलेला असेल तर त्याला तुम्ही ऍक्सेप्ट करताय, त्याला तुम्ही मान्यता देताय. मग याचा विचार करा की आपल्या शिक्षणाचा अर्थ काय राहिला. म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की आपल्याला पुणे पदवीधरचा उमेदवार हा माझ्यासारखा उच्च शिक्षित असावा. मी स्वतः अर्थशास्त्रातली PhD धारण केली आहे, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. 500 पेक्षा जास्त अवॉर्ड मिळवून मी माझ्या स्वतःचं सामर्थ्य हे सगळ्यांना सिद्ध केलंय. एक यशस्वी उद्योजक म्हणून पुण्यामध्ये गेली अनेक वर्ष सामाजिक राजकीय काम करतोय. मध्यमवर्गीय हा माझा कामाचा दुवा आहे. मध्यमवर्गीयांचा स्वाभिमान जपण्यासाठी मी केलेल्या मदतीचे त्यांचे फोटो मी पब्लिश करत नाहीये आणि मी त्यांचे फोटोही काढत नाहीये. अशा स्वाभिमानी उमेदवाराला, अशा उच्च शिक्षित उमेदवाराला विधान परिषदेमध्ये पाठवा की जेणेकरून मला माझ्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी भरपूर काही करायचंय. ही नुसती चर्चा नाहीये. कारण अर्थशास्त्रात केलेल्या PhDचा वापर जो आजपर्यंत सर्वसामान्य लोकांचे पैसे वाढण्यासाठी करत आलो, तसाच वापर हा देशाच्या, राज्याच्या आर्थिक बाबी मजबूत करण्यासाठी कसा करता येईल यासाठीचा एक चांगला प्लॅन माझ्याकडे तयार आहे. मित्रांनो, पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये जर आपलं नाव असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. आपलं नाव नसेल तर आपल्या घरच्यांचे, आपल्या मित्रपरिवाराचे नावं इनरोल करा. नावं इनरोल करण्यासाठी माझ्या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा. आज इथंच थांबतो. स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.